कोर्टाने पान वर्षानुवर्षाचा अभ्यास केला आणि कोर्टाने त्या लोकांना न्याय दिला, कोणाला ज्यांना पकडण्यात आलं होतं. न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे कुणीही याच्या बाबतीमध्ये हे जल्लोष किंवा दुःख किंवा राग व्यक्त करायचं कारण नाही. परंतु कधी कधी उगीच कायद्याचा केस नियमाचा केस काढला जातो आणि ती कामं होत नाहीत. अशा वेळेला आपण ते कामं करून दिली लोकांची तर लोक आपली आठवण ठेवतात असं त्यांना म्हणायचं आहे. बाकीच्या नियमाने जे काही सरळ जे आहेत ते व्हायचे ते होतात. असं आहे की सर्व समाजाने जे आहे समजून घेतलं पाहिजे. दुर्दैवानं किंवा सुदैवाने 15 दिवसामध्ये 2 निकाल लागले आणि रेल्वे बॉम्ब स्फोटामध्ये कित्येक लोक ठार झाले आणि ते त्यातले काही लोक तर 16 वर्ष 17 वर्ष आतमध्ये राहिले, काही लोक त्यातले मेले आणि त्याच्यानंतर आपण आता सांगतो की ते निर्दोष आहे. तीच परिस्थिती जी आहे हा मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये झाली. लेफ्टनंट कर्नलसारखा मनुष्य त्याला सुद्धा अटक झाली. कदाचित अटक नसती झाली तर लेफ्टनंट जनरलपर्यंत ते आजपर्यंत जाऊन पोचले असते. पण आणि आता ते निर्दोष आहेत, तर साध्वी निर्दोष आहे. पण आयुष्यात ते 6-7 वर्ष जे आहेत जेलमध्ये राहणं, लोकांच्या दृष्टीनं जे आपण लोकांनी आपल्याला कमीपणाने पाहणं, घरात दारात समाजात सगळीकडे अडचण निर्माण होणं, विशेषतः स्वतःचं आयुष्य जे आहे हे तुरुंगाआड फुकट जाणं, याचा मनस्ताप खूप होतो ना. आणि परत तुम्ही सांगायचं की बा कोणी दोषी नाहीत, निर्दोष. मग जे लोक राहिले त्यांना आपण काय भरपाई देणार? आणि मग अशा वेळेला हा धर्माचा प्रश्न नाही. पोलिसांनी जी कारवाई केली त्याच्यामध्ये ज्यांना पकडण्यात आलं, कोर्टाने पान वर्षानुवर्षाचा अभ्यास केला आणि कोर्टाने त्या लोकांना न्याय दिला, कोणाला ज्यांना पकडण्यात आलं होतं. तर आता याच्यामध्ये मला असं वाटतं न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे कुणीही याच्या बाबतीमध्ये हे जल्लोष किंवा दुःख किंवा राग व्यक्त करायचं कारण नाही, सामाजिक वातावरण बिघडवण्याचं कारण नाही. मंत्रीपद म्हटलं की काहीतरी वाद आणि निर्माणात झालेला असतो. कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात असं नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. एखादं वाकड काम करून पुन्हा नियमात बसवतो आणि त्याची लोक नोट ठेवतात. यावरून परत 12 तासात कृषी मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. ते काय आहे की कधी कधी जे त्याचा आपण अर्थ चुकीचा घेतो असं माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं काय आहे की मंत्र्याकडे लोक कधी येतात ज्या वेळेला तलाठी असेल, प्रांत असेल, आणखीन कोणी असेल अधिकारी, त्याच्याकडे न्याय मिळत नाही त्यावेळेला लोक मंत्र्याकडे येतात. आता सर तुम्ही पाहाल शेकडो लोक जे आता मला भेटतील आणि सांगते म्हणजे हे काम करा हे काम करा. आता ही कामं समजा PWDची ऑफिसमध्ये जाऊन जर त्याने केली असतील कशा लोक येतील? तीच गोष्ट जी आहे मग महसूल खात्याची असतात. तर अशी काही कामं असतील आणि हे काम करत असताना ते लोकांच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचं काम आहे. परंतु कधी कधी उगीच कायद्याचा केस नियमाचा केस काढला जातो आणि ती कामं होत नाहीत. अशा वेळेला आपण ते कामं करून दिली लोकांची तर लोक आपली आठवण ठेवतात असं त्यांना म्हणायचं आहे. बाकीच्या नियमाने जे काही सरळ जे आहेत ते व्हायचे ते होतात. नियमाच्या बाहेर करा असं नाही, परंतु नियमामध्ये त्याच्यामध्ये एक ज्याला इंग्रजीमध्ये ॲम्बिग्युटी म्हणतात की संदिग्धता असते की असं करायचं का असं करायचं, अर्थ काय घ्यायचा. त्यावेळेला मंत्र्यांनी त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. याचा अर्थ लोकांच्या दृष्टीने असा घ्यायचा आपल्याला. तर आता तुम्ही म्हणाल की अधिकारी दालनात काम करत नाही म्हणून लोक तुमच्याकडे येतात, याचा अर्थ असं नाही आहे. सगळीकडे अधिकारी मग मला सांगितलं की अधिकारी त्यांच्याकडे अडचणी खूप असतात. फंडाच्या अडचणी आहेत, त्यांच्याकडे जे 2 गटाच्या मारामाऱ्या आहेत, त्यांच्याकडे जे नियम आहेत, समोरचं काम त्या माणसाचं बरोबर आहे
पण ते नियमामध्ये कुठेतरी अडकलेले आहे, दिसत नाही बरोबर. अशा वेळेला मंत्र्यांनी किंवा आमदार जे आहेत ते काम करतात आणि मग ते लोक म्हणतात किंवा माझं काम झालं. याचा प्रत्येक वेळेला तुम्ही एका अर्थाचा दुसरा अर्थ नका घेत जाऊ. काय याचा अर्थ अधिकारीच काम करत नाही असं नाही मी म्हणत. कधी कधी अधिकाऱ्यांना सुद्धा असं वाटतं की बाबा हा निर्णय जो आहे तो ह्या ज्या शब्दांमध्ये कसा काय बसवायचा. मग त्याचे मंत्री आमदार वगैरे जे काही किंवा वरचे अधिकारी किंवा सेक्रेटरी तो निर्णय घेऊन टाकतात की असं नाही असं करा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.